हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की मस्त मजेतच असाल तुम्ही. तर आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर चला, तुमचं काय चाललं आहे आता ह्या टायमाला? संध्याकाळचं हे टायमिंग आहे ना, तर सगळ्यांचा हेच टाईम असेल ना, चहा ठेवायचं, कपड्यांची घडी घालायची, बाहेर सुकलेले कपडे सगळे काढायचे, त्याच्यानंतर सगळी हळूहळू जेवणाची तयारी वगैरे करायची, दिवाबत्ती करायचं, हेच सगळं चाललं असेल ना? माझं पण सेम तेच चाललेलं आहे. म्हणजे काय आहे, संध्याकाळच्या रुटीनमध्ये काय आहे की हेच सकाळी घातलेले कपडे आहेत ना, ते सुकल्याच्यानंतर सगळे काढायचे. आणि आता हे माझं तेच काम चाललेलं आहे की सगळे कपडे वगैरे काढून घेतलेले आहे. आणि काल मनोहरचे मी 2 टी-शर्ट जे घेतले होते ना, ते मी पाण्यात घालून ठेवले होते. सगळ्यांना हाय बोलते मी इथे आणि सुकलेले कपडे पहिला मी आतमध्ये ठेवते. नाही खूप उशीरनं हातात घेऊन उभं राहायला लागेल. तर इथे बघा, हे 2 टी-शर्ट ना काल नवीन मी घेऊन आलेली ना, तुम्हाला काल दाखवलं असं, कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल ना, तर त्यात तुम्हाला समजलं असेल की हे 2 टी-शर्ट मी आणले होते आणि आज ते सकाळी ना पाण्यात टाकून ठेवले होते. मला बघायचं होतं कलर वगैरे जातं की काय त्याचं, पण काय नाही, छान क्वालिटी. ॲक्च्युली ते जॉकीचे असल्यामुळे ना त्याचा कलर म्हणजे असं निघणं शक्यच नव्हतं. मी मनोहरला तेच बोलले की कलर वगैरे तर निघणार नाही, फक्त बघूया सिंक वगैरे होतं काय. पण नाही, छान टी-शर्ट जसे तसेच आहेत, जसे म्हणजे ज्या साईजमध्ये त्याच साईजमध्ये आहेत. असं जरा पण आकसले वगैरे नव्हते. आपल्याला आकसलेला कपडा ना लगेच समजतो. जेव्हा आपण कॉटनचा कपडा पण बघा, आपण गाऊन वगैरे असतो ते कॉटनचे, पाण्यात ठेवले की कसे लगेच असे आकसतात ना, तसं काहीच झालं नव्हतं. आणि तो होजरी कॉटन आहे ना, त्यामुळे त्या अशा कपड्यांना काहीच नाही, म्हणजे तो मटेरियल आहे ना, त्याला काहीच होत नाही. तर चला, पहिला हे कपडे ना आता मी आतमध्ये ठेवते. लगेच काही घडी घालायला बसणार नाही, आरामात सगळी कामं झाल्याच्या नंतर करणार. तर इथे मी आता चहा ठेवलेला आहे आणि ही फरसबीची भाजी. काल तुम्हाला काय बोललेली की उद्या सकाळी मी फरसबीची भाजी बनवेल. पण ते काही शक्य झालं नाही, सगळं वेगळंच झालं. ज्यांना खूप मोठी, म्हणजे ज्यांच्याकडे 4-5 जणांसाठी ऑर्डर द्यायची होती ना, त्यांना दुसरी भाजी पाहिजे होती. तर ते सकाळचं सगळं कॅन्सल झालेलं आहे. सकाळचं सकाळी झालेलं आहे. आता चहा घेऊन मस्तपैकी ते आरामात मी इथे बसलेली आहे. चहा पीत बसले आणि इथे मनोहर समोर बसलेला आहे माझ्या. तो वरती टेबलवर बसले म्हणून माझं असं सगळं वाकडं तिकडं बोलणं चाललेलं आहे माझं. तर आमचं एक असाच टॉपिक झालेला आहे, त्याच्यावरती आमचं बोलणं चाललेलं आहे. ते नंतर तुम्हाला मी सांगेल केव्हा तरी की काय टॉपिक चाललेलं वगैरे होतं, माझ्या जर लक्षात राहिलं तर. तर इथे चहा पिता पिता आमचं तेच चाललं होतं. आणि त्याच्यानंतर बरंच अजून थोडीशी कामं आहेत, ती करायची आहेत. त्याच्या अगोदर आमचं इतकं उशीर बोलणं झालं होतं ना की मला पण काही सुचत नव्हतं की आमचं त्याच्यावरती काय डिसिजन घ्यायचं, कसं करायचं, काय करायचं, ते चाललं होतं. पण काय ते तुम्हाला मी खरंच नंतर सांगेल. तर चला, आता मी इथे चहा वगैरे घेते आणि भाजी वगैरे कापायची बाकी जी आहे ना, ती मी म्हणजे पाण्यात घालून ठेवलेली आहे ना फरसबी, ती आता मी इथे चिरून वगैरे घेते. म्हणजे इथे जसा जागेवरती बसले ना, तर मी ताईला सांगितलं की ती भाजी जरा इथे आणून दे. ते बसल्या बसल्या मी साफ वगैरे करून घेते आणि चिरून घेते. तरी पण आत्तासुद्धा मला एका ह्याचं डब्यासाठी फोन आला होता. पण मी त्यांना तेच सांगितलं की मी अशी अशी भाजी बनवते, जर तुम्हाला पाहिजेच असेल ना, तर लवकरात लवकर सांगा. म्हणजे काय, मी फोडणी घातल्याच्यानंतर तुम्ही बोलाल की मला डबा पाहिजे आहे, तर मग ते शक्य होत नाही. त्यामुळे ना ते बोलले की मी सांगतो. पण त्यांनी काय, फोनच त्यांचा परत आलाच नाही. फक्त मग चपात्यांसाठी त्यांचा कॉल आला होता, तोपर्यंत भाजी वगैरे झाली होती. जरी त्यांनी माझ्याकडे भाजी वगैरे मागितली असती ना, तर मी देऊ शकली नसती. कारण का आता नेमकीच आमच्या चौघांसाठीच भाजी बनणार होती ना ही. त्यासाठी ना मी डब्यावाल्यांना किती वेळा सांगितलं, जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल ना, जरा लवकर सांगत जा. पण त्यांचं काय असतं, ऐन टायमालाच सांगतात ती लोकं. केव्हा केव्हा देते, मला शक्य असेल ना तर देते केव्हा केव्हा, पण मला जेव्हा शक्य नसतं ना, तेव्हा मी त्या लोकांना खरंच नाही सांगते. 2 पैशांसाठी आपण परत मग त्यांना थोडीशीच भाजी देणार आणि त्यांच्याकडनं बरोबर पैसे घेणार, मग ते चांगलं वाटत नाही. भाजी पण पुरवठ्यास आली पाहिजे आहे. तर इथे भाजी वगैरे साफ करून माझी चिरून वगैरे झालेली आहे. आणि आता ना मी इथे डाळ भाताचा पहिला कुकर लावलेला आहे. आणि ह्या डाळीमध्ये ना मी आज फोडणी घालणार नाही आहे. थोडंसं ना आजपासून मी प्लॅन करणार आहे, म्हणजे थोडंसं तेल वगैरे कमी यूज करायचं जेवणामध्ये. आणि शक्यतो भात वगैरे थोडं कमी करायचं, त्याचा आजपासून प्लॅन करणार आहे. तर तेच आज मी ना रिपोर्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मला रिपोर्टमध्ये माझ्या खालीवर सगळं रिपोर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे ना ते सुद्धा मी तुम्हाला ना नंतर केव्हा तरी सांगेल. त्याच्यासाठी मी आजपासून थोडंसं ना मनामध्ये असं ठामपणे निश्चय असं केलेला आहे की नाही आता करायचं ना, म्हणजे जेवण रात्रीचं थोडंसं कमी घ्यायचं किंवा काहीतरी डाएटवालं असं काहीतरी जेवण वगैरे घ्यायचं. तर त्याचं आजपासून मी सुरुवात करणार आहे. पण बघूया, आता ना ही सुरुवात माझी
कुठपर्यंत जाणार आहे. कारण की आपण ना जेव्हा असं काय समजतं ना की अरे हां आपल्याला थोडंसं ह्यामध्ये असं काय केलं पाहिजे ते केलं पाहिजे, मग एक्सरसाइज केली पाहिजे, पण ते ना थोड्या दिवसासाठीच असतं. बाकी परत मग आपलं रुटीननं जसं असतं ना तसंच परत चालू होतं. तर आता मी थोडासा ठामपणे निश्चय केला आहे असं, की शक्यतो ना मी असं थोडंसं जेवणामध्ये तेल वगैरे कमी करेल आणि थोडंसं राईस वगैरे कमी करेल. ते सगळं आता सुरुवात करणार आहे. तर चला हे बघा, इथे मी आता तेल तुम्ही बघितलं असेल ना की कढईतला तेलसुद्धा नेहमीप्रमाणे मी टाकलेला आहे. पण तो मी परत इथे मनोहर आल्याबरोबर ना मी ना कढईतला तेल आहे ना तो कमी केला. त्याला विचारलं, तेल जास्त आहे ना? तर बोलतो तू बघ, तुला माहिती असेल की तू जेवण बनवते ना कसं केवढं पाहिजे आहे तेल वगैरे. मग मी त्या कढईमधलं तेल कमी केलेलं आहे. आणि आता ही भाजी पहिला फरसबीची भाजी आहे ना ती इथे बनवून घेणार आहे. काय नाही, एकदम साधी सिंपल बनवणार आहे. राई जिरा घातलेला आहे, कांदा आणि मिरची घातलेली आहे, हळद घातलेली आहे फक्त. आणि ह्याच्यावरती त्याच हळद आणि याच्यावरती कांदा आणि मिरचीवरती मी फरसबी घातलेली आहे आणि छान अशी परतून घेतलेली आहे. त्यात थोडंसं ना हिंग घातलेलं आहे मी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. छान मस्तपैकी परत एकदा छान परतून घेतलेली आहे. एकदम साधी सिंपल भाजी बनवली आहे. जास्त काय त्याला मसाले बिसाले घातलेले नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी इथे भाजी परतून ह्याच्यावरती पाण्याचं झाकण ठेवलेलं आहे. आणि इथे आता मी पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. पहिला मी हा पीठ आहे ना तो ज्यांच्या 5 चपात्या आहेत ना त्यांना मला करून द्यायचे आहेत ना, म्हणून तो एका साईडला ठेवलेला आहे. आणि हा आहे ना पीठ, तो आयुष मी तुला जर समजा लागला ना तर त्याच्या मी चपात्या बनवून देईल. तर हा पीठ मी बाजूला काढून ठेवते आणि ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यासाठी पीठ मी परातीमध्येच ठेवणार आहे. म्हणजे माझं हे झालं ना सगळं की लगेच मग त्यांचं चपात्या वगैरे मी बनवून देईल. इथे ना आता मनोहरसाठी आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. त्याचं पण पीठ मी आधीच मळून घेतलेलं होतं. दोन्ही पिठं मळून घेतलेले आहेत, बाजूला ठेवलेले आहेत. फक्त काय, जेव्हा आपल्याला डाएटचं प्लॅन वगैरे आपण बोलतो ना मोठ्या हुशाऱ्यांनी, ते ना केव्हा काय होतं, केव्हा का कंटाळा येतो, कधी कधी ना मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं, आम्हाला काहीतरी वेगळं बनवायचं असतं, अशी सगळी गडबड होते. मग ते दोनदा करायचं. आणि जेव्हा बाहेर कामावरनं येतो ना घरी तेव्हा अक्षरशः खूप कंटाळा येतो, की तेव्हा मग असं वाटतं सगळं सोडून द्यावे आणि जसं आहे ना तसं परत सुरुवात करावी. कारण का तेवढे पेशन्स राहत नाही ना की एवढं सगळं डबल करायचं. आता इथे बघा, मी इथे डाळभातचं कुकर वगैरे लावलेलं आहे. माझी डाळ पण एकदम साधी सिंपल बनणार आहे. ती फोडणीची बनणार नाही, तुम्हाला सांगितलीच आहे ती फोडणीची बनणार. आता मी इथे ना माझ्यासाठी आणि मनोसाठी ना ते लापसीचा रवा असतो ना तो मी इथे धुवून चांगला भिजत घातलेला आहे. आणि त्याची आता मी ना खिचडी असते ना ते बनवणार आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे आणि आपल्या तब्येतीसाठी पण खूप छान असते ती. मी बरेच म्हणजे व्हिडिओ पण बघितलेले आहेत किंवा माझ्या ताईलासुद्धा मी रेसिपी बनवली, ती पण बोलली की नाही तू ते खात जा वगैरे, तुला खूप फरक पडेल त्याने. कारण का ना मला ना थोडासा कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आलेला आहे. त्याच्यासाठी मला हे सगळं आता कोलेस्ट्रॉल माझं कमी होण्यासाठी मी अजून डॉक्टरकडे गेलेली नाही आहे. अजून रिपोर्ट माझ्या हातात यायचे आहेत. जेव्हा रिपोर्ट हातात येतील ना तेव्हा मी डॉक्टरकडे जाईल. पण ते ऑनलाईन मला ना रिपोर्ट आलेले आहेत. त्याच्यासाठी माझा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. तर ना इथे आता मग आपलं काय होतं, जेव्हा कामावरून वगैरे येते ना माझं खरं अक्षरशः असं होतं ना, जे बनलेलं आहे ना जेवण तेच जेवायचं. मग मी तो सगळं असं बाजूला ठेवून देते की मला काय हे करायचं आहे, पथ्य पाळायचे किंवा मला काय जेवण काय फॉलो करायचं काय नाही करायचं, आणि ते सगळं बाजूला राहून जातं. कारण का खरंच खूप कंटाळायला असतो. आपल्याला दुसऱ्याला काय झालेलं असेल ना तर आपण त्याला पटकन काहीतरी करून देतो. पण जेव्हा आपल्याला स्वतःला काय झालेलं असतं ना तेव्हा आपले खरंच दुसऱ्यांसाठी बनवून देऊ शकतो, पण स्वतःला बनवून आपण नाही खाऊ शकत. राहू दे, जे आहे ना त्याच्यामध्ये आपलं चालवून घ्यायचं, असा आपला विचार चाललेला असतो. पण आता बघूया, मी सुरुवात तर केलेली आहे. तर इथे मस्तपैकी फरसबीची भाजी माझी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आता खोबरं आणि कोथिंबीर वगैरे घातलेलं आहे. खोबरं आणि शेंगदाणे वगैरे असतात ना ते सुद्धा खायचं नाही आहे. पण काय आता भाजीला पहिल्यापासून म्हणजे आपल्याला तसंच लागतं ना, तसंच खाल्लेलं तर डायरेक्ट एकदम लगेच सोडू शकत नाही. म्हणून मी ना थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. इथे साधी सिंपल, फक्त काहीच मी राई जिरा आणि तेलाची फोडणी घालणार नाही. साधी सिंपल डाळ बनवलेली. आणि माझ्या घरामध्ये पण मुलांनासुद्धा ही डाळ खूप आवडली. सांगितलं की आता ह्याच्यापुढे ना अशीच डाळ बनवत जा. डाळीमध्ये मी वरती शेंगा ठेवल्या होत्या ना, शेवग्याच्या शेंगा, त्या पण छान मऊ शिजल्या होत्या. ह्या डाळीमध्ये आता प्लेन असंच शिजवायला घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त वरून मी तूप घातलेलं आहे, फोडणी वगैरे काही नाही घातलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि शिजताना ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि एक मिरची टाकलेली होती आणि लसूण टाकलेलं होतं. तर ते शिजताना टाकलेलं, बाकी काहीच नाही.
छान मस्तपैकी डाळ शिजलेली आहे आता. आणि शेवटी ह्याच्यामध्ये मी पण ह्याच्यात पण थोडंसं सवयीप्रमाणे खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे थोडंसं. खूप छान, इतकी मस्त टेस्टी झालेली. मला वाटलं नव्हतं की बिना फोडणीची. ॲक्च्युली माझी आई वगैरे अशी बनवायची बिना फोडणीची डाळ वगैरे बनवायची, खूप छान व्हायची. पण मी अशी बनवली नव्हती अजून, म्हणजे अजूनपर्यंत तर बनवली नव्हती. तर आता मी बनवून बघितलेली आहे. तर छान मस्त झालेली आहे डाळ ती. आणि त्याच्यानंतर आता ज्यांच्या ह्या चपात्या द्यायच्या होत्या ना, त्यांना पहिला मी चपात्या देऊन टाकते. कारण की त्यांचा 9चा टायमिंग होता आणि 9 वाजायला आले होते. त्याच्यामुळे ना त्यांचा फोन आला होता की झालं आहे का तयार चपात्या. ते बोलले झालेल्या आहेत, फक्त एखाद दुसरी चपाती माझी बनवायची बाकी होती. ते मस्तपैकी सगळ्या त्यांच्या छान चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. आणि आता ना आमच्यासाठी मला भाकरी बनवायची आहे ना, तर ते भाकरीचं फक्त आता काम राहिलेलं आहे. आणि मला परत ते हे पण बनवायचं आहे, दलिया बोलतात ना, म्हणजे ते लापसीचा रवा असतो ना, त्याची खिचडी बनवायची आहे. तर इथे पहिले सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आहेत. ज्यांच्या चपात्या द्यायच्या आहेत ना, त्यांच्या चपात्या मी आता पॅक करते. म्हणजे काय, एकदा त्याला दुसऱ्यांचं काही देणं वगैरे आहे ना, ते झालं ना, की मग आपल्या घरामध्ये पण आरामात आपण जरी केलं ना, तरी पण ठीक आहे. इथे मी ताईला मी बोलवून घेतलेली आहे आणि बिल्डिंगमध्येच बाजूलाच आहे ना, तर तिला बोलली पहिला हे त्यांच्या चपात्या देऊन ये खाली. फक्त त्या काय गेटवरती येतात, त्यांना गेटवरती द्यावे लागतात. तर मी ताईला पाठवली मी. आणि आता मी भाकरी बनवायला घेतलेली आहे. मस्तपैकी नेहमीप्रमाणेच माझी भाकरी छान अशी टम्म सगळे फुगलेले आहेत. आता एवढे सगळ्या मी दाखवायची काही गरज नाही आहे. सगळ्यांना माहितीच असेल, जे अजूनपर्यंत माझे व्लॉग बघतायत ना, त्यांना सगळ्यांनाच माहिती असेल की माझ्या चपात्या किंवा भाकऱ्या किती छान मस्त असे टम्म फुगलेले असतात ते, आणि खूप मस्त वाटतं. याच्यावरती बरेच कमेंट वगैरे पण छान आलेले आहेत माझ्या चपात्यांवरती पण किंवा असं भाकरीवरती. तर चला, आता इथे माझी भाकरी पण झालेली आहे. आणि आता फायनल माझं राहिलेलं आहे ते पण, म्हणजे दलिया जे असतं ना, ते आता मी बनवते. त्याची अगदीच जरासंच मी तूप घेतलेलं होतं. कुकरमध्येच बनवावी लागते. टोपात मी अजूनपर्यंत मला माहिती नाही कशी बनवायची, म्हणून मी कुकरमध्ये डायरेक्ट लावलेली आहे. फक्त जिरा घातलेला आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची घातलेली आहे 2, कांदा टोमॅटो अर्धाच घातलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना गाजर, मटार आणि माझ्याकडे थोडेसे ना मक्याचे दाणे होते, ते घातलेले. ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या पण टाकून तुम्ही नुसतं दलिया जरी रात्रीचं खाल्लं तरी पण खूप हेल्दी आणि खूप चांगलं, म्हणजे पोटभरीचं होतं. म्हणजे आपल्याला भाताची अशी गरजच लागत नाही, इतकं छान म्हणजे ते बनतं. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे मी. आणि छान ते पहिलं ना भाज्या परतून घेतलेल्या आहेत. नंतर मग ते भिजवून ठेवलेलं एका साईडला दलिया होतं ना, लापसीचा रवा, तो घातलेला आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ वगैरे घातले. ह्याच्यात पण मी हिंग वगैरे घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. अगदी 2च शिट्ट्या काढल्यात मी, जास्त काय शिट्ट्या काढलेल्या नाहीत. हे बघा, इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि आता झाकण मारून ना फक्त छान अशा 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. कारण की भिजत घातलं असल्यामुळे ना मस्तपैकी ते फुलतात. आणि तेलात जेव्हा आपण तुपात जेव्हा भाजले ना, ते अजून चांगले फुलले जातात. आता कुकर एका साईडला होतं ना, तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी सगळं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेते नेहमीप्रमाणे. कारण का ते तसंच ठेवून मग एकदा जर बसली तर मग फसली मी, असं होतं ते. त्याच्यामुळे ना शक्यतो होईल ना तेवढं मी फटाफट सगळं आता जेवायच्या अगोदर जेवढी भांडी वगैरे तेवढी आटपून घेते. नंतरची सगळी भांडी वगैरे मिताली घासून घेते. म्हणून मी ना शक्यतो जेवढं माझ्याने होईल ना तेवढं जेवणाच्या आधी ना सगळं हे क्लीन वगैरे करून घेते. आणि भांडी वगैरे जेवढी पण असतात ना, तेवढी सगळी साफ वगैरे म्हणजे घासून वगैरे घेते. तर इथे बघा, जर मी अशी हे नाही केलं ना, तर मितालीला सांगावं लागतं, आणि ती पण बरोबर करेल की नाही, म्हणून मी ना शक्यतो स्वतःच करते. आणि केव्हा तरी मला अगदीच कंटाळा आला कामावरून, मग ती करते, पण असं नाही की नाही करत. तर इथे ना सगळं माझं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन झालेलं आहे. आणि माझंही बघा, इथे झाकण खोललं तर मस्त इतकं छान सुगंध आलेला ना. आणि कलर पण बघा किती छान वाटतं, रंगीबिरंगी असं ती खिचडी दिसते ना, दलिया मस्त. आणि खरं टेस्टीला पण, म्हणजे मला वाटलेलं की मनोहर खाणार नाही, पण मनोहरने पण खूप आवडीने खाल्ली. तो बोला की रोज बनवलीस ना तरी पण छान आहे ही दलिया. त्याच्यामध्ये बघा, आता एकदम साधं सिंपल जेवण आहे. फक्त बिना फोडणीची डाळ बनवलेली आहे, दलिया. आणि इथे थोडंसं तेल घातलेलं आहे मी भाजीला, ती फरसबीची भाजी आणि ज्वारीची भाकरी, ह्याला थोडंसं मी तूप लावलेलं आहे. आणि मस्तपैकी आत्ताचं रात्रीचं जेवण माझं तयार झालेलं आहे. तर मी आता असाच विचार करते की रोज रात्री ना असंच दलिया वगैरे खायचं, किंवा असं काहीतरी भाकरी आणि भाजी वगैरे खायची. मोस्ट ऑफ ना भाकरी आणि पालेभाजी वगैरे खाल्लेली पण चांगली असते, पण रात्रीची ना रोज पालेभाजी खाल्ली ना तर ती पण पचायला व्यवस्थित पचत नाही. त्याच्यामुळे ना भाकरी किंवा असं कुठली तरी फळभाजी वगैरे एखादी, किंवा जशी आता फरसबीची भाजी बनवली तशी, असं काहीतरी भाज्या वगैरे बनवायच्या आणि भाकरी वगैरे खायची. आणि जर केव्हा असं एकदम आठवड्यातून एकदा जर तुम्हाला असं वाटलं ना सफेद भात खायचं
घ्यायचं, तर मग खाऊ शकतो. तर ते आता माझं बघूया कुठपर्यंत माझं डाएट असं चालणार आहे ना, ते मला बघायचं आहे. मी स्वतःच असं बघणार आहे. तर चला, माझं जेवण वगैरे छान झालेलं आहे आता. आता वरची जी पण थोडीफार कामं आहेत ना, ती करून घ्यायची. इथे कपडे मगाशी तुम्हाला दाखवले ना, की कपडे मी सुकलेले काढले संध्याकाळी. त्याची घडी आता मी ताईला सांगितलं, चला आपण गप्पा मारत ना कपड्यांची घडी नाही बोलते मी, बोलते मी नाही कपड्यांची घडी वगैरे घालणार. मला अजून भांडी वगैरे घासायची आहेत ना. म्हणून ती बोलते की मी कपड्यांची घडी. म्हणे की हां का, आपण थोडेसे गप्पा मारत थोडा टाईम जरासे अर्धे घाल, अर्धे मी घालते. असं करून तिला मस्का लावून तिच्याकडनं अर्धे कपड्यांची घडी वगैरे घालून घेतलेली आहे. आणि इथे ना मला अजून सकाळसाठी तयारी करायची आहे. म्हणजे सकाळी पण परत 8 वाजता डबे द्यायचे आहेत ना, त्यासाठी मला ती तयारी करायची आहे पुढची. तर इथे मस्तपैकी छान कपड्यांची वगैरे घरी घालून ना तिथेच ठेवलेले आहेत. काय मी लवकर उचलले ना, जेव्हा मी आता भाजी वगैरे साफ करून उठेन ना, तेव्हा सगळं मग हॉलमधला पसारा उचलेन. तर इथे उद्या ना मला त्यांना द्यायचं आहे फ्लावर मटार आणि आलू असतं ना त्यामध्ये घालून तशी मिक्स भाजी बनवतात ना, ती भाजी द्यायची आहे. त्याच्यामुळे मी आता ही सगळी ना भाजी साफ करायला बसले. पण एवढा मोठा फ्लावर होता ना, त्याच्यामध्ये इतकी सारी किडी होती ना, की मिताली तिथून बाजूलाच झाली होती, की मम्मी काय हे ती किती किडी आहे त्याच्यामध्ये. मग ते मला उद्या फ्लावरची भाजी अजिबात देऊ नकोस ती बोलते. मग त्याच्यामध्ये फ्लावर कमी आणि किडी जास्त आहेत. आणि तुम्हाला दाखवते बघा किडी किती वळवळ करत आहेत ना, म्हणजे आणि एवढे मोठे मोठे असे छोटे छोटे पण नाहीत त्याच्यामध्ये. हे बघा किती वळवळ करत आहेत ते. आणि मोठी मोठी किडी आहेत ते, असे छोटे छोटे पण नाही आहेत. ते ना किडी मी सगळ्या ते बरोबर ना फ्लावरची जे पानं असतात ना त्याच्यामध्येच ठेवली, म्हणजे ती बाहेर पडत नाहीत आणि दुसरे ते असे जमिनीवर जाणार नाही. म्हणजे ते ह्याच्या बघा हे दिसत आहेत ना सगळं फ्लावरचे देठं वगैरे पानं, त्याच्यामध्येच ते बसलेले आहेत. आणि बघा किती आहेत त्यामध्ये, 4 का 5 काहीतरी किडी होते, एवढे मोठे मोठे दिसत आहेत ना. तर आता ना ते एकाच पिशवीत, म्हणजे जरी त्या पिशवी जरी बांधून ठेवलं ना तरी त्या फ्लावरवरतीच राहणार. आणि हा जो दुसरा फ्लावर मी साफ केलेला आहे ना, तो तुम्हाला मी दाखवते. तो एकदम छान असा क्लीन झालेला. त्याच्या अगोदर मी ना जेव्हा बनवणार ना त्याला गरम पाण्यात तर आणि हळद आणि मीठ घालून तर त्याला एक हे घेणारच मी, गरम पाण्यात घालणारच. तर चला, इथे ना सगळं माझी कामं वगैरे आता झालेली आहेत. थोडंसं किचन वगैरे आटपून घेईल म्हणजे एक नजर टाकावी लागते, जरी मितालीने भांडी वगैरे घासली तरी. पण आता माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आजचा व्लॉग मी आता इथेच थांबवते. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल ना नेहमीप्रमाणे, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझे व्लॉग कसे असतात ते. चला तर सर्वांना बाय आणि गुड नाईट.